आम्ही मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे आणि या सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळावा, दरवाढ मिळावी, त्याचबरोबर DOC निर्यात करावी, तेलावरचं आयात शुल्क वाढवावं, 5% GST रद्द करावा आणि दुष्काळाची मदत, येलो मोझॅकच्या व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि पीक विम्याची मदत तात्काळ मिळावी यासह शेतीला कंपाऊंड आणि अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईमध्ये आलो होतो। 5 दिवस झाले मी अन्नाचा कण खाल्ला नाही। अखेर राज्य सरकार झुकलं। जे सरकार चर्चेला बोलवायला तयार नव्हतं त्या सरकारने आम्हाला चर्चेला बोलावलं। आमच्या बरोबर 2 तास चर्चा केली। या चर्चेमध्ये मुद्देनिहाय चर्चा झाली। त्यांनी आमच्या केलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या मान्य केल्या। काही मागण्या या पॉलिसी मॅटर मधल्या आहेत, त्याला वेळ लागेल असं सांगितलं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये देशाचे वाणिज्य मंत्री माननीय पियुष गोयल यांच्याकडे या आठवड्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार आहे आणि त्या शिष्टमंडळात आम्ही असणार आहे। आम्ही त्यांना सांगितलं केंद्र सरकारशी बोलल्याशिवाय सोयाबीन कापसाची दरवाढ होत नाही। त्याच्यासाठी DOC निर्यात करा, तेलाचं आयात शुल्क वाढवा, 30% करा, तेल आयात करू नका, कापूस आयात करू नका, कापूस निर्यात करा। तर त्यांनी आमच्या समोर माननीय पियुषजी गोयल यांना फोन केला, वाणिज्य मंत्र्यांना, आणि वाणिज्य मंत्र्यांची वेळ घेतली आणि आमच्या समोर ते स्पीकरवर बोलले आणि वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं की या आठवड्यामध्ये अधिवेशनापूर्वी केंद्र सरकार दरबारी सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाईल, त्यात आम्ही सगळे असणार आहे। ही एक मागणी मान्य झाली। दुसरी मागणी, येलो मोझॅकमुळे जे आमचं नुकसान झालं सोयाबीनचं आणि विम्याची मदत अजून मिळालेली नाही, अग्रिम नाही, फायनल नाही। आम्ही त्यांना सांगितलं अग्रिम तर टाकाच टाका, परंतु फायनल रक्कम सुद्धा ताबडतोब टाका। तर त्यांनी आम्हाला शब्द दिला की या अधिवेशनामध्ये आम्ही ती मदत पुरवणी मागण्यांमध्ये घेऊन जाहीर करू आणि ताबडतोब 15 दिवसामध्ये ती मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू, असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी दिला। वन्य प्राण्यांपासून शेतीला मजबूत कंपाऊंडच्या संदर्भामध्ये सौर ऊर्जेची योजना नको, आम्हाला मजबूत कंपाऊंड पाहिजे असं सांगितलं। तर त्यांनी ताबडतोब या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक लावून ती योजना आम्ही त्याचं पुनर्जीवन करतो आणि शेतीला कंपाऊंडची नव्यानं मजबूत अशी योजना आणतो असं सांगितलं। त्याचबरोबर जे अनुदानाचे पैसे होल्ड केलेले आहेत शेतकऱ्यांचे, ते पैसे सुद्धा आता होल्ड करणार नाहीत। आम्ही ताबडतोब त्यांना निर्देश देतो आणि बँकांनी पैसे होल्ड करू नये अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिले। रब्बी हंगामात थांबवलेलं पीक कर्ज उद्यापासून वाटप होईल असंही त्यांनी सहकार सचिवाला सांगून आदेश काढायला लावलेले आहेत। त्याचबरोबर अनेक मागण्या आमच्या या संदर्भामध्ये आहेत। पुन्हा कर्जमाफीत सुटलेले लोक जे आहेत, वंचित लोक आहेत 2 लाखाच्या वरचे, त्यांच्याही कर्जमाफीबद्दल आम्ही या आठवड्यामध्ये विचार करून अधिवेशनात त्याची घोषणा करतो असंही त्यांनी सांगितलं। आणि आम्हाला थोडा वेळ द्या 15 दिवसाचा असं सरकारने सांगितल्यावर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, आम्ही 8 दिवस नाही, आम्ही 15 दिवस थांबू, पण 15 दिवसानंतर मात्र सरकारचं आम्ही ऐकणार नाही। आम्हाला सोयाबीन कापसाला दरवाढ, येलो मोझॅकची मदत, दुष्काळाची मदत, पीक विमा अग्रिम आणि फायनल पण हा महिनाभराच्या आत किमान शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे। जंगली जनावरांचं शेतीला मजबूत असं कंपाऊंड करा। तर त्यांनी सांगितलं ती योजना आम्ही सौर ऊर्जेची बदलतो, दुसरी योजना आणतो। त्या संदर्भात पण त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि शेतमजुरांना विमा सुरक्षा देण्यासंदर्भामध्ये आम्ही जी मागणी लावून धरलेली आहे त्याच्यात त्यांनी एक महामंडळ शेतमजुरांसाठी स्थापन करतो असं सांगितलं तातडीनं आणि शेतमजुरांचे अर्ज त्याच्यावर मागवतो, त्यांच्या मुलांना आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही मदत करतो असंही त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। अजून अनेक मागण्या, शेत रस्ते आणि पांढर रस्त्याची योजना ही बंद करा आणि विस्तारित योजना आणा, त्याच्यामध्ये अटी शर्ती नको, तर ती पण मागणी त्यांनी मान्य केली शेत रस्त्या पांढर रस्त्याच्या संदर्भातली। आणि अजून बऱ्याच 4-5 मागण्या होत्या त्या मान्य केल्या। काही मागण्या त्यांनी सांगितलं याला वेळ लागेल, परंतु बहुतांशी 70-80% मागण्या त्यांनी आमच्या मान्य केल्या। परंतु त्यांनी शब्द दिला, मान्य केल्या म्हणजे आम्ही थांबलो असं होणार नाही। तर 15 दिवसाची मुदत सरकारला आम्ही देतोय। आजची तारीख 29, आम्ही
एक 14-15 डिसेंबर पर्यंत 14 डिसेंबर पर्यंत वाट बघू. 14 डिसेंबर पर्यंत दिलेला शब्द जर का सरकारने पूर्ण केला नाही तर मग मात्र याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. आणि अधिवेशन काही तोपर्यंत संपत नाही. जर 14 डिसेंबर पर्यंत सरकारनं मागण्या मान्य केला नाही तर आता पुढची आगेकूच ही नागपूरच्या अधिवेशनावर आमची राहील. पुढची लढाई ही नागपूरला मैदानामध्ये होईल असं आमचं सगळ्या शेतकरी बांधवांचं ठरलेलं आहे. तूर्त सरकारने काही गोष्टींबाबत आम्हाला दिलासा दिला, त्यामुळं आम्ही जो मंत्रालयाचा ताबा घेणार होतो ते आंदोलन तूर्त स्थगित करून आम्ही या आठवडा 15 दिवस सरकारची वाट बघणार. आणि सरकारने जर का 15 दिवसात दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर मग मात्र नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही जाणार. आणि कसं जाणार ते आत्ता सांगत नाही, पण जसं मुंबईला आलो आणि सरकार हादरवलं त्याच्यापेक्षा मोठा बॉम्बस्फोट म्हणजे शब्दशः घेऊ नका, मोठा स्फोट आम्ही नागपुरात केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची भूमिका. अन्यथा आंदोलन 4 दिवसापासून सुरू आहे. आता हे आंदोलन मागे घेणार. मला माझ्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांनी विनंती केली आणि बैठकीतल्या सगळ्याच लोकांनी विनंती केली. देवेंद्रजींनी मला विनंती केली कारण माझा शुगर डाऊन आहे, माझी बीपी डाऊन आहे. त्यांनी मला सांगितलं की आज तुम्ही ऍडमिट व्हा आणि प्रत्येक मागणीवर आम्ही गांभीर्यानं विचार करून 15 दिवसामध्ये तुम्हाला न्याय देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रत्येक मागणी समजून घेतली. सगळ्या विभागाचे सेक्रेटरी तिथं होते. देवेंद्रजी फडणवीस होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते, संजयजी कुटे होते, अनेक सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी होते. आणि देवेंद्रजींनी मला बिस्किट खाऊ घालून त्या ठिकाणी माझा अन्नत्याग त्या ठिकाणी सोडवलेला आहे. पण ही औपचारिकता आहे. माझा अन्नत्याग मी शेतकऱ्यांसोबत रात्री जेवून कर्जतला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत जेवून माझा अन्नत्याग आंदोलन मी त्या ठिकाणी थांबवणार आहे. आणि सरकार काय काय घडामोडी करतं त्याची वाट बघणार आहे. या 4-5 दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये पियुष गोयलांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक लागणार आहे त्या बैठकीला आम्ही जाणार आहोत. थँक्यू.